मी सौरश्मी संजय मुंदडा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रीय काँग्रेस आहे च्या वतीनं उभारलेली आहे. माझं चिन्ह मशाल आहे. मी नगराध्यक्ष पदासाठी उभारलेली आहे. ॲक्च्युली मी या फील्डमध्ये नवीन आहे. माझे पती संजय मुंदडा हे 30-35 वर्षापासून यामध्ये कार्यरत आहेत आणि ते नगरपालिकेत 20-25 वर्षापासून आहेत. त्यांनी बरीच कामे केलेली आहेत, विकास कामे. निधी आणण्यापासून सगळं त्यांनीच केलेलं आहे, त्यांनी बघितलेलं आहे आणि ते एकटे म्हणणार नाही. त्यांच्याबरोबर त्यांची पूर्ण टीम, कधी किरण हौसलमल सोबत, कधी सुवर्ण मुंडे सोबत. किरण हौसलमल सोबतही बरीच कामे केलेली आहेत त्यांनी. जसे की विरोधकांनी आता एकदम गार्डन नेस्तनाबूत केलेलं होतं, तिथं पार्किंग केलेली होती, ती त्यांनी व्यवस्थित रिन्युएशन केलं त्याच्यामध्ये मुलांना खेळण्यासाठी खेळणी वगैरे बसवली. आज तिथे मुले खेळतात. एक कळंबच्या मुलांना जाण्यासाठी तिथे एक ठिकाण झालेलं आहे. दुसरी स्मशानभूमी होती, त्याचीही त्यांनी पूर्ण कचराकुंडी केलेली होती. त्या कचराकुंड म्हणजे अक्षरशः पावसाळ्यात तर तिथं गेलं तर गुडघ्यापर्यंत चिखल असायचा. तीही त्यांनी व्यवस्थित केली, तेथील मार्ग व्यवस्थित केला, सगळं ते व्यवस्थित केलं. परत सुवर्ण मुंडेच्या काळामध्येही पाणी पुरवठा योजना तर त्यांनी आत्ता आणली आहे. त्यांच्याजवळ जेव्हा 1 महिना चार्ज होता, पण त्याच्या आधी त्यांनी सुवर्ण मुंडेच्या काळातही त्यांनी आरो प्लांट असू द्या किंवा अग्निशामक दलाच्या गाड्या असू द्या, हे कामं केले. परत महिलांसाठी तिकडे गार्डन विकसित केलं. अजून ॲक्च्युली त्यामध्ये गार्डन म्हणजे झालेलं आहे, पण त्यामध्ये जे महिलांसाठी जिम पाहिजे त्याचे इन्स्ट्रुमेंट अजून लागलेले नाही आहेत, ते करून घ्यावं लागेल. आणि कोरोना काळात त्यांचं कार्य उल्लेखनीय आहे. जसं की मार्केटचं नियोजन करणं स्वतः आणि पूर्ण नगरसेवक तिथे 10 ते 1 तिथं उभारून सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणं. जेव्हा की लोकांचा त्यांनी रोष पत्करला की लोक म्हणायचे की हा काय येऊन उभारतो, 8-8 दिवसचे भाज्या घ्या म्हणतो. रोष पत्करून त्यांनी लोकांसाठी तेवढं कार्य केलं आणि ते स्वतःही पॉझिटिव्ह झाले आणि मीही पॉझिटिव्ह झाले. त्यामध्ये अशी बरीच कामे केलेली आहेत. आता मी तुम्ही मला याच्यासाठी निवडून द्या की मला अजून बरीच विकासाची कामे करायची आहेत. आरोप प्रत्यारोप खूप होतात, मी ते बोलणार नाही. मला राजकारण करायचं नाही आहे, मला समाजाची सेवा करायची आहे. जे माझ्या नवऱ्याचं स्वप्न आहे कळंब एक आयडियल सिटी बनवण्याचं, त्याच्यासाठी वॉटर पार्क करण्याचा संकल्प केलेला आहे आणि तो आम्ही करणारच. कारण महिलांना मुलांना विरंगुळा होईल आणि बाजारपेठ स्ट्रॉंग होईल. ती अशी स्ट्रॉंग होईल की आजूबाजूच्या गावाचे लोक येतील, ते इथं म्हणजे वॉटर पार्कमध्ये एन्जॉय करतील, बाहेर त्यांची शॉपिंग वगैरे होईल. याच्या हिशोबाने मार्केट स्ट्रॉंग होईल. दुसरं, शिवसृष्टी उभारणार आहे, जेणेकरून आत्ताची मागची पिढी जी थोडीशी ड्रग्सच्या त्याच्या आहारी चालली आहे किंवा मोबाईल TV मुळे थोडीशी बिघडल्यासारखं झाले आहे, की शिवसृष्टी अशी निर्माण करायची, त्यांना शिवाजी महाराजांचे विचार त्यांनी आचरणात आणावे. परत इथं पंढरपूरला आषाढी कार्तिकीला बऱ्याच वाऱ्या जातात, त्यामध्ये कार्तिकीला जास्त जातात. तर त्याच्यासाठी आपले करंजकर दादा आणि दशरथ दादा दोघंही अन्नदान वगैरे करतात. बरेचसे लोक अजून अन्नदान करतात. त्यांना असं स्पेशल निवारा नाही आहे. त्यांनी शाळेत हॉल्टला असतात किंवा अजून कुठेतरी आडोशाला हॉल्टला असतात. तर त्यांच्यासाठी एक यात्री भवन उभारायचं चाललंय, वारकरी भवन, ज्यामध्ये त्यांना रूम असतील, लॅट्रिन बाथरूम असतील, त्यांचं सगळं व्यवस्थित होईल, हेच चाललंय. परत इथं एक बौद्धभूमी आहे, तिथे त्यांच्यासाठी मंगल कार्यालय उभारण्याचं चालू आहे. आणि ते मी जेव्हा तिथे गेले तेव्हा ते दादा मला म्हणले की ताई, आम्हाला तिथे वाचनालयाची गरज आहे. तर वाचनालय प्लस बाहेर मंगल कार्यालय, की त्यांचे छोटे मोठे कार्यक्रम अगदी विनाशुल्क तिथं पार पडतील, याच्यासाठी आहे. आणि दुसरं, माझं असं मानस आहे की इथं महिलांवर अत्याचार वगैरे बरेच होतात. ते नगरपालिकेच्या माध्यमातून होणार नाही, पण समाजाच्या माध्यमातून करू, कोणाकडून तरी असं म्हणजे वर्गणी वगैरे गोळा करून एक शिबिर आयोजित करायचं, जेणेकरून मुलींना कराटे किंवा सेल्फ डिफेन्सचे काही क्लासेस होतील आणि मुली सुरक्षित राहतील. हे सर्व करायचे आहे. अजून बरीच विकास कामे आहेत, जे मी माझ्या पती संजय मुंदडाच्या प्रेरणेने आणि आपले ओमदादा, कैलासदादा यांच्या भक्कम पाठिंब्याने पूर्ण करायचा प्रयत्न करेल. त्यासाठी माझी चिन्ह मशाल आहे आणि 10 वॉर्डमध्ये आपले 20 नगरसेवक उभारलेत. काही मशालवर आहेत, काही पंजावर आहेत. जिथेही मशाल आणि पंजा दिसेल त्याच्या पुढील बटन दाबा, आम्हाला भरघोस मताने विजयी करा आणि कळंबला विकासाच्या मार्गाकडे न्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.